जवळजवळ 8 वर्षांच्या अंतरानं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि पहिल्या टप्प्यातल्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीनं, विशेषतः भाजपानं ऐतिहासिक विजय मिळवला. आता महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळेच पक्ष सज्ज झाले आहेत. या निवडणुकीसाठी अनपेक्षितपणे बदललेली राजकीय समीकरणं पाहणं रोचक ठरणार आहे. पहिल्यांदा कोविडच्या संकटामुळे, त्यानंतर ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे विलंब झालेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच राज्यातल्या 288 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपानं 117 नगराध्यक्षपदं जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यापाठोपाठ शिवसेनेनं 53, राष्ट्रवादी काँग्रेसनं 37 ठिकाणी विजय मिळवत महायुतीचा दबदबा कायम ठेवला. दुसरीकडे काँग्रेसनं 28 पेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळवत समाधानकारक कामगिरी केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जोरदार पिछेहाट झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाला 9 नगराध्यक्षपदं मिळाली. या दोन पक्षांना 2 आकडी संख्या देखील गाठता आली नाही. इतर आघाड्या आणि अपक्षांनी 25हून अधिक नगराध्यक्षपदं जिंकली. महायुतीनं जिंकलेल्या नगराध्यक्षपदाचा आकडा 200च्या वर पोहोचला तर महायुतीचे 75% नगराध्यक्ष निवडून आले. नगरसेवकांची संख्या बघता एकट्या भाजपाचे 48% म्हणजेच 3000हून अधिक नगरसेवक निवडून आले. 2017च्या तुलनेत भाजपाच्या नगरसेवकांमध्ये दुपटीनं वाढ झाली. या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी आपली वेगळी चूल मांडली होती तर काही ठिकाणी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. महाविकास आघाडीतही तीच स्थिती होती. मात्र असं असूनही महायुतीतल्या भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगली कामगिरी करत आपला दबदबा कायम राखला आहे. महाविकास आघाडीच्या पदरात अपयश आलं. हा निकाल विधानसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचं बंधन असल्यानं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर केल्या. ही निवडणूक सगळ्या पक्षांनी प्रतिष्ठेची केली. या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रचारात आघाडी घेतली. मात्र प्रचारादरम्यान घटक पक्षांमधल्या कुरघोड्या आणि एकमेकांवरची टीका देखील पाहायला मिळाली. सिंधुदुर्गात राणे बंधूंमधलं राजकीय नाट्य असो की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या पक्षाची लढवलेली खिंड असो, या माध्यमांच्या केंद्रस्थानी राहिली ती महायुती. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तुरळक प्रचारसभा वगळता फारसा प्रभाव दिसला नाही. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षच एकमेकांच्या विरोधात दिसले. त्यामुळे शेवटी सत्ताधारीच लढले आणि सत्ताधारीच जिंकले अशी स्थिती पाहायला मिळाली. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं निवडणुकांना स्थगिती दिली नाही. मात्र 50%हून अधिक आरक्षण ओलांडलेल्या 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींचा अशा एकूण 57 संस्थांचा अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल असा निर्वाळा दिला. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला असला तरी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं 3 न्यायाधीशांचं खंडपीठ या संदर्भात निर्णय देईल. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण ओलांडलेल्या संस्थांमधील निकालाची वैधता देखील हेच पीठ ठरवणार आहे. राज्यातील बहुप्रतीक्षित 29 महानगरपालिका निवडणुकीची घोषणा देखील पाठोपाठच झाली. या निवडणुकांसाठी बदललेली राजकीय समीकरणं पाहणं रोचक ठरलं. या निवडणुकांच्या आधीची म्हणजे सर्वात महत्त्वाची घडामोड ठरली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची झालेली जवळीक. एकेकाळी एकमेकांपासून दूर झालेले राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षांनंतर त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीविरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर एकाच मंचावर आले. त्यावर त्यांच्या भेटीगाठी होतच राहिल्या आणि अखेर ठाकरे बंधूंची युती झाली. शिवसेना आणि मनसेची राजकीय युती ही या महापालिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असून दोन्ही पक्षांच्या अस्तित्वासाठी देखील या युतीकडे पाहिलं जात आहे. उद्धव आणि राज यांची युती काँग्रेसला पचनी पडली नाही. त्यामुळे काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला. दुसरीकडे पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमिलन झालं आहे.
त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेतील आरक्षणाबाबतचे नियम राज्य शासनानं बदलल्याच्या विरोधात दाखल विविध याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं शासनाच्या नियमात हस्तक्षेपाला नकार दिला. सर्वोच्च न्यायालयानं नव्या प्रभाग रचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27% ओबीसी आरक्षणासह होणार यावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडती जाहीर झाल्या. यात काही प्रभागांचं आरक्षण बदलल्यामुळं काही माजी नगरसेवकांना धक्के बसले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत गेल्या 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा अंतिम निकाल यावर्षी अपेक्षित होता. मात्र यावर्षी देखील अंतिम सुनावणी होऊ शकली नाही. याबाबतची सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे. यंदा मार्च महिन्यात विधान परिषदेच्या 5 जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. यात भाजपाचे संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे तर शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके बिनविरोध विधान परिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावर्षी सभागृहातून निवृत्त झाले. अद्याप विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच आहे. यंदा भाजपाच्या प्रदेश नेतृत्वामध्ये खांदेपालट झाला. मुंबईत आयोजित पक्षाच्या भव्य कार्यक्रमात आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र सोपवण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसनंही आपले प्रदेशाध्यक्ष बदलले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वानं नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून त्यांच्या जागी काँग्रेसची धुरा तळागाळातून आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवली. विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून यावर्षी देखील काँग्रेससह विरोधकांचे आरोप सुरूच राहिले. महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघांमध्ये मतचोरी झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप निवडणूक आयोगानं सप्रमाण फेटाळून लावले. याच मुद्द्याला धरून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं मुंबईत सत्याचा मोर्चा या नावानं मोर्चा देखील काढला. यात मनसेसह महाविकास आघाडीतल्या पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद यंदाही राज्याच्या राजकारणावर उमटले. या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली. त्याला मकोका लावल्यानंतर मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला. तेव्हा धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी स्वीकारला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्रिपदी छगन भुजबळ यांची वर्णी लागली. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे देखील वादात सापडले. विधिमंडळ अधिवेशनात मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी कोकाटे यांच्यावर करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून ते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं. कोकाटे यांना क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर कोकाटे पुन्हा अडचणीत सापडले. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार सदनिका प्रकरणी खालच्या न्यायालयानं कोकाटे यांना सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा वरच्या न्यायालयानंही कायम ठेवली. त्यांच्या अटकेचं वॉरंट जारी झालं. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र सर्वोच्च न्यायालयानं कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे कोकाटेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील मुंढवा येथील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आले. पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीवर आरोप करण्यात आले. महार वतनाची आणि सुमारे 1,800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली 40 एकर जमीन अमेडिया कंपनीनं केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून या प्रकरणी आरोपी असलेल्या शीतल तेजवानीला अटक केली. या प्रकरणी विकास खारगे समिती नेमण्यात आली असून चौकशी सुरू आहे. महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात केवळ एका आठवड्याचंच झालं आणि या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय झालं. विरोधी पक्षनेत्यांची निवड याही अधिवेशनात होऊ शकली नाही. या अधिवेशनात राज्याच्या जनतेसाठी विशेषतः मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी तसंच मुंबई झोपडपट्टी मुक्तीसाठी महत्त्वाचं पाऊल उचलत 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर समूह विकास पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाची नवी योजना,
मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील घरं, चाळींचा झपाट्यानं विकास करण्यासह मुंबईत फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणारा निर्णय यावेळी घेण्यात आला.